नाही, यामध्ये काय प्लेन सरफेस आहे. इज इट राईट? तर पहिली केस काय दिले बघा, लक्ष द्या. पहिली केस काय दिले की बॉडी ऑफ 2m, ओके, आणि ह्याच्यावर अजून एक कॉन्टॅक्ट मध्ये दुसरी बॉडी आहे एम. अंडरस्टूड एव्हरीवन? इज इट क्लिअर व्हॉट आय एम सेइंग? 2m अँड स्मॉल एम आहे. आणि फोर्स अप्लाय केलाय कोणावर? कॅपिटल एफ अप्लाय केलाय कोणावर? 2m वर, बरोबर. आणि ह्याच्यामुळे हे दोघे एकाच ऍक्सलरेशन न मूव्ह आले टुगेदर, एकमेकाला कनेक्टेड आहेत म्हणून. अंडरस्टूड? आता याने काय विचारलंय, F1 कॉन्टॅक्ट फोर्स बिटवीन टू ब्लॉक्स आपल्याला फाइंड करायचं, त्यात अंडरस्टँडिंग आहे. आता बघा, लक्ष द्या. मी कॉन्टॅक्ट फोर्स मार्क करवलोय, इथं तो कॉन्टॅक्ट फोर्स आहे. अरे मगापासून सांगायचंच नाही, उगाच बघत बसलाय. मी लिहिलोय, तुम्हाला माहिती आहे की नाही? ओके, तुम्ही कुठल्या जगात आहे सगळे? एक नॉट अ सिंगल, तुम्ही सांगितले. यस, कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे हा फोर्स, इथला फोर्स फाइंड करायचा आहे. ओके, ह्या दोघांमधला, ह्याला तरी नाव दिलं F1. ओके, मग जर मी एफबीडी ड्रॉ केली तर तुम्ही बघा, लक्ष द्या. एफबीडी ऑफ 1, एफबीडी मी ड्रॉ केली. याला मी ए म्हणतो आणि याला बी म्हणतो, बॉडीला. काय पहिल्यांदा प्री बॉडी सरफेस हॉरिझॉन्टल, त्यावर बॉडी, बरोबर. आता लक्ष द्या, फार महत्वाचं आहे. इज अ वेट ऍक्ट वर्टिकल डाऊन, इज इट राईट? 2m ची, कारण मास 2m आहे ना, राईट? ओके, बाय विच नॉर्मल रिएक्शन डेव्हलप आर. अंडरस्टूड? फोर्स ऍक्ट होतोय, त्यामुळं मोशन राईटला होते. मोशन मध्ये विथ ऍक्सलरेशन ए म्हटलंय आपण. आता या दोघांमध्ये टेन्शन नाही आहे, कॉन्टॅक्ट फोर्स आहे. मग कॉन्टॅक्ट फॉरवर्ड साईडला बरोबर मार्क केला मी कॉन्टॅक्ट पॉइंट. जिथं कॉन्टॅक्ट तिथं फोर्स, आणि सरफेसला परपेंडिक्युलर असतो. कारण कुठे हा रिएक्टिव्ह फोर्स आहे, वर्ड्स असतो, अँड इट इज स्मॉल एफ. ओके, एवढं ड्रॉ करा फास्ट. ड्रॉ दिस मच. केला इथपर्यंत, माझ्यावर सॉल्व्ह करा. आता फ्रिक्शनलेस टेबल आहे, म्हणजे फ्रिक्शन येणार नाही, फक्त ऍक्सलरेशन आहे म्हणून इनर्शिया फोर्स अप्लाय करा. एम ए मास किती आहे? 2m इंटू वॉट? ऍक्सलरेशन. 2m इंटू ऍक्सलरेशन. इज इट क्लिअर? आता ऐका, मी आता मोशन हॉरिझॉन्टल आहे म्हणून Fx इक्वल टू 0 अप्लाय करालोय.
एफ एक्स इक्वल टू 0 अप्लाय करावलं, राईट? गेटिंग एव्हरीवन? एफ एक्स 0 अप्लाय केलं तर हा एफ राईट पॉझिटिव्ह अँड लेफ्ट निगेटिव्ह ही साइन कन्व्हेन्शन. सो कॅपिटल एफ राईट पॉझिटिव्ह F1 म्हटलं का या न्यूमेरिकल मध्ये F1 म्हण, F1 लेफ्ट निगेटिव्ह आणि 2MA राईट पॉझिटिव्ह, राईट पॉझिटिव्ह. क्लिअर? गेटिंग एव्हरीवन? ओके. So F is equal to F1 plus 2MA. एक मिनिट, दोन्हीकडे F1 कॉमन असते ना. सो F minus 2MA is F1, small f1. F minus 2MA is small m. क्लिअर? गेटिंग एनीवन? आता मी एफबीडी ऑफ बी ड्रॉ करतो, ह्या बी ड्रॉ करतो, हे आपण थेरी सॉल्व करू. एफबीडी ऑफ बी, बी साठी मास किती आहे? एमच आहे बघा, बी साठी मास एमच आहे. मग हॉरिझॉन्टल सरफेस ह्यावर मास अप्लाय केलं, बॉडी ह्याचं मास म्हणजे वेट ऍक्ट व्हर्टिकल ऑन mg, त्यामुळे नॉर्मल रिएक्शन डेव्हलप झाली, आर बी म्हणून त्याला ए एन बी आहे म्हणून आरबी येतं म्हणतो. ओके. आता कॉन्टॅक्ट कुठल्या साईडला आहे? याला बॅक साईडला आहे फ्रंट साईडला आहे? तर बॅक साईडला कॉन्टॅक्ट आहे ना, म्हणून इथे मी कॉन्टॅक्ट फोर्स दाखवला. कॉन्टॅक्ट फोर्स नेहमी टुवर्ड्स असतोय F1. ओके. आणि आता मला हा इनर्शिया मध्ये हे मोशन आहे ना, मग मला इक्विलिब्रियम आणायचं, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आणायचं आहे, म्हणून मी इनर्शिया फोर्स अप्लाय केला, अपोजिट मोशन, मास इंटू ऍक्सलरेशन. घ्या मास इंटू ऍक्सलरेशन. ओके. एफबीडी का आली? परत मी Fx0 अप्लाय करतो. Fx0 अप्लाय केल्यानंतर F1 राईट अँड MA लेफ्ट. मग F1 किती आलं? F1 येतोय मास इंटू ऍक्सलरेशन. इज इट क्लिअर? आलं लक्षात? F1 मे रिएक्टिव्ह फोर्स जो दुसऱ्या बॉडीवर ऍक्ट होतोय तो किती असतोय? मास इंटू व्हॉट? ऍक्सलरेशन. ऑप्शन बघा, ऑप्शन मध्ये रेस टू आहे, रेशो फाइंड करायला, मग ए ची व्हॅल्यू फाइंड करायला पाहिजे इन टर्म ऑफ एफ. त्यासाठी मी हे इक्वेशन यूज करतो बघा, इक्वेशन 1. ऍक्सलरेशन फाइंड करूया काय आता, ऍक्सलरेशन फॉर्म्युला फ्रॉम वन इक्वेशन सांगा मला. वन इक्वेशन काय? इट इज एफ minus 2MA is equal to what? F1. बरोबर? सो F1 आहे MA आणि 2MA या साईडला प्लस झालं, राईट? त्यामुळे F किती आलं? अप्लाइड फोर्स मास CM A. एक्सलरेशन किती आलं? F बाय CM. बरोबर आहे काय? F1 किती आला? F1 इज मास ऑफ MA, सेकंड बॉडीवरचं मास ऍक्ट होतोय,
याचं ऍक्सलरेशन, ऍक्सलरेशन किती आहे? एम एफ अपॉन 3m. म्हणजे F1 किती आला? F/3. आपण हे FBD न दाखवलं मी काय तुम्हाला. Got it? आता लक्षात कसं ठेवायचंय बघा, अशी FBD होती, बरोबर आहे. हे लाईक दिस युअर रिमेंबर, दोन बॉडी एकमेकाला टच आहेत की नाही? हा, ह्या बॉडी 2m वर मास 2m मास आहे ना, त्यावर फोर्स एक्सटर्नल अप्लाइड झालाय, बरोबर. दोघांचं ऍक्सलरेशन सेम आहे. तर पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, एफ किती असतं? टोटल मास किती? एम आहे. टोटल मास किती? 3m इंटू ए. हे लक्षात ठेवायचं पहिल्यांदा. अंडरस्टूड? त्यानंतर ए किती? याच्यावरच ए. हाऊ मच ए? ऍक्सलरेशन एफ अपॉन 3m. शॉर्टकट. आणि रिएक्टिव्ह फोर्स दोघांमधला F1 जो आपण सेकंड बॉडी पुढच्या बॉडीवर ऍक्ट होतोय तो असतो F1. ओके, F1 किती असतोय? मास ऑफ बॉडी इंटू व्हॉट? ऍक्सलरेशन. मास किती आहे? ऍक्सलरेशन किती आहे? एम. हा, ऍक्सलरेशन F/3. म्हणजे किती आला तो? F/3. लाईक दिस युअर ड्रीम. हे घेऊ नका, असं लक्षात ठेवायचंय. आता हेच आपण अप्लाय करूया सेकंड केसला. सेकंड केसला काय दिले? तिने अप्लाय केला कुठल्या डायरेक्शन मध्ये? एफ फोर्स एम वर ऍक्ट होते, बरोबर आहे ना. आता माझ्यावर सॉल्व्ह करा. यू हॅव टू सॉल्व्ह विथ मी. सेकंड केस आता डायरेक्ट सॉल्व्ह करणार आहे आपण. सेकंड केस 2m या साईडला आहे, लेफ्ट साईडला आहे, इज इट राईट? आणि एम कुठल्या साईडला आहे? राईट साईडला. फोर्स कुणावर ऍक्ट होतोय? कॅपिटल एफ स्मॉल एम वर. त्यामुळे मुव्हिंग विथ ऍक्सलरेशन सेम ए. आता इथं मार्क करा, दोघांमधला फोर्स हा कॉम्प्रेसिव्ह आहे, असा ऍक्ट होता. नको, असं करू नका. सेमच फोर्स आहे, असा मार्क करा. ओके, F1 आणि हा F1. म्हणजे एम साठी F1 काय करतोय? अपोज करतोय. आणि 2m ला पुढे ढकलतोय, पुश करतोय. इज इट राईट? पहिलं स्टेप काय सांगा? आता एफ किती येईल? बाय न्यूटन्स लॉ टोटल मास किती आहे? 2m प्लस m इंटू ए. म्हणजेच परत किती आलं? 3ma. अंडरस्टूड? का आलं? मग ए किती आलं? परत तेवढंच, कारण सिस्टीम तीच आहे ना. एफ अपॉन 3m. पुढची गोष्ट महत्वाची. ओके, बघा, लक्ष द्या. जर मी 2m वर F2 म्हटलो, रेझिस्टिव्ह फोर्स F2 म्हटलो, तो असा ऍक्ट होतोय. ओके, किती? मास 2m आहे आणि ऍक्सलरेशन किती आहे? ए. मग ह्याचा न्यूटन्स लॉ सेकंड लॉ काय येतोय? F2 इज 2m इंटू व्हॉट? ए. सो F2 किती येणार आता? 2m. ए किती आहे? F/3m. m get cancel. It is a 2f/3. 2f/3. या F2 काढलेलं कळालं कसं? आज परत रेकॉर्डेड व्हिडिओ बघा. उद्या ह्या टाईपचा एक प्रॉब्लेम मी परत सॉल्व्ह करतो, सोपा. किंवा तुम्ही ट्राय करा घरी. कळालं?
F2 कसं फाईंड केलं का आलं विचारलंय काय F1 बाय F2 F1 बाय F2 हा काय फाईंड करणार F2 F1 किती आहे F1 किती आहे F/3 F/3 ना आणि F2 किती आहे 2F/3 F/3 गेट कॅन्सल राईट F/3 गेट कॅन्सल ऑर नॉट व्यवस्थित लिहितो इट इज अ 2F/3 F/3 कॅन्सल त्यामुळे आन्सर काय आलं ओके यस करेक्ट आन्सर इज हाफ गॉट इट गेटिंग एव्हरीवन कसं अप्लाय करायचं का आलं की नेट फोर्स काय असतोय अशा कनेक्टेड बॉडीमध्ये टोटल मास इंटू व्हॉट ऍक्सलरेशन आणि F2 कुणावर ऍक्ट होतोय पुशिंग दोन्ही पुशिंग आहे बट हा F2 पुढच्या बॉडीवर ऍक्ट होतोय इज इट क्लिअर तुम्ही जरा आज टेस्टचे प्रॉब्लेम मार्क करायचे